हाय, कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? मजेतच असायला हवं. संध्याकाळच्या टायमिंगला दिवाबत्ती वगैरे झालेली आहे. तर व्हिडिओ संध्याकाळच्या 6:30 वाजल्यापासून सुरू केला आहे मी. मला थ्रेडिंग वगैरे पण करायला जायचं आहे. होऊ शकतं आपली दिवाबत्ती पण झालेली आहे. आणि आज तेवढी भूक नव्हती कारण 4 वाजताच मी जेवण केलं होतं. तर ओळीसाठी इथे मी मॅगी बनवली आहे. गरमागरम अशी मस्त मॅगी बनवली आहे, बघू शकता. तर थंड झाली की थोडीशी तिला चारू घालते. दूध वगैरे पण तापवून ठेवलेलं आहे. आमचं जेवण संध्याकाळच्या टायमिंगला येतं. आणि जे भांडे वगैरे होते जेवणाचे वगैरे 4 वाजता ते पण वॉश वगैरे झालेले आहेत. तर मी ना मिशोवरून नवीन पडदे मागवले आहेत, ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि दिवाळीसाठी काही ग्रोसरी सामान पण मागवलं आहे, ते पण तुमच्यासोबत शेअर करते. तर आम्ही येऊन पोचलो आहोत पार्लरमध्ये. तर आमच्या घराजवळच आहे हे पार्लर, स्टुडिओ बाय दर्शना. तर खूप छान अशी थ्रेडिंग वगैरे करतात ताई. तर बघू शकता इथं ऋतूची थ्रेडिंग करायला सुरू होती. मी, मावशी आणि ऋतू आलो होतो. दिवाळीची शॉपिंग केली आहे डीमार्टवरून. आणि मी ऑनलाईन मिशोवरून काही पडदे पण मागवले होते. हे बघा, हे येलो कलरचे मिशोवरून मागवले आहेत. असे 2 मागवले आहेत मी, दोन्ही साईडला असे 2. आणि त्याच्या आतमध्ये लावण्यासाठी हा चिमण्यांचा मागवलेला आहे. आणि दरवाजाला सेम असंच मागवलेला आहे, एक सिंगल. तर हॉलसाठी आपलं सेट होऊन जातो. आणि डीमार्टहून काही शॉपिंग केली ते पण दाखवते. तर ही मिस्टरांसाठी नाईट पॅन्ट वगैरे घेतली आहे एक. तर बघू शकता अशा प्रकारे हे खूप मस्त आहे. 2 बेडशीट घेतले आहेत, सिंगल बेडवर आपण टाकतो ना, तर अशा प्रकारे बघू शकता एकदम कॉटनचे आहेत. हे पण डीमार्टवरून घेतले आहेत मी, 2 मागवले आहेत. आणि माझ्यासाठी अशा प्रकारच्या 2 नाईट पॅन्ट घेतलेले आहेत. तर याची पण क्वालिटी खूप मस्त आहे. आता बघू शकता मस्त असं वर्क वगैरे केलेलं आहे याच्यावर. त्या पॅन्टीवर ना हा टॉप घेतलेला आहे मी. तर हे कसं आहे बघू शकता तुम्ही. हे पण खूप मस्त आहे. असे समोरून नॉट्स आहेत, खूप मस्त. आणि ह्याला 2 असे आरसे वगैरे पण लावलेले आहेत. तर खूप मस्त आहेत बघा. अशा प्रकारे हे टॉप खूप सुंदर. आणि हा एक ड्रेस घेतलेला आहे डीमार्टमधूनच, मला खूप आवडला पाहिल्या. तर हा ड्रेस मला पूर्ण ड्रेस 600 रुपयामध्ये बसलेला आहे, पॅन्ट आणि टॉप सगळं. तर हे बघा, याची पॅन्ट पण खूप मस्त आहे, कपडा पण एकदम छान आहे. आणि अशा प्रकारे वर्क आहे खालच्या साईडला. प्रकारे बॅग घेतली, बघू शकता तुम्ही. ग्रोसरी शॉपिंग दाखवते, तुमच्यासोबत शेअर करते. काही ग्रोसरी शॉपिंग आम्ही अगोदरच आणली होती आणि काही शिल्लक होती, त्यामुळे जेवढी आणली तेवढी तुमच्यासोबत शेअर करते. आणि दिवाळीची पण थोडीफार आणली आहे, कारण दिवाळीसाठी आम्ही गावाला जातो. तर बघू शकता हे ओवीसाठी ना सँडल घेतलं आहे, डीमार्टवरूनच घेतलं आहे, खूप मस्त आहे, बघू शकता तुम्ही. गेट 1 होतं. तर एक मुरमुऱ्याचं पॅकेटच आणलं आहे चिवडा करण्यासाठी. बिर्याणीसाठी तांदूळ आणले आहेत आणि नॉटी असे बासमती राईस आणलेले आहेत. तर याची बिर्याणी खूप छान होते, तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. डिशवॉशर बघू शकता. पावडर हळद पण संपली होती. आणि आता सण म्हटलं की हळद वगैरे लागते चिवड्याला वगैरे. तर हे बघा, फरसाण पण आणलेले आहेत. अशा प्रकारे 2 आणले फरसाणचे, चिवड्यामध्ये वगैरे टाकायला किंवा मिसळ पाव बनवायला छान लागतं. आणि हे बघू शकता तुम्ही पतंजलीचे अशा प्रकारे साबण आणलेले आहेत. तर खूप मस्त आहेत पतंजली. एक मॅगी मसाल्याचं पॅकेट आणलेलं आहे, कारण आपण साधी मॅगी बनवली ना, त्यात थोडासा जरी हा मसाला टाकला तर लेकरं आवडीने खातात. पॅकेट आणलेले आहेत, 4 आणले आहेत असे. तर महिनाभर, 1.5 महिना जातो, त्यातच दिवा बत्ती वगैरे असते. तर दिवा लावण्यासाठी वगैरे पण हेच तेल यूज करते मी, दुसरं वापरत नाही. तर बघू शकता असे 4 पॅकेट आणलेत, मला 1-1.5 महिना जाते. साबणाचे गट्टू आणलेले आहेत 6. पनीर टिक्का मसाला, तर कधी ओवीला पनीर आवडतं, घरच्या घरीच पनीर बनवते, तर खूप मस्त लागते. एक रवा पॅकेट 1 किलोचं, बारीक रवा आहे हा. चकली मसाला एक आणलेला आहे मी. लिक्विड असे फ्रीज वगैरे क्लीन करण्यासाठी किंवा काचाचे भांडे वगैरे क्लीन करण्यासाठी विम लिक्विड ना, त्याने मस्त निघतात. आणि चिकट खूप डाग झाले ते पण मस्त निघतात. पुन्हा बिस्लरीच्या बॉटल वगैरे विम लिक्विडनं मस्त निघतात. त्याची पुढे एक आणली आहे मी. मैद्याचं पॅकेट एक आणलेलं आहे 1 किलोचं. तर हे जर संपलं तर आणखीन आणता येईल म्हणलं, कारण कमी क्वांटिटीजमध्ये आणलं आहे मी, गावाकडे जायचं त्यामुळे. आता जरा संध्याकाळ झाली आहे त्यामुळे
थोडंसं अंधार पडला आहे क्लॅरिटी. 2 kg साखर आणली आहे. शेंगदाणे. दिवाळीमध्ये ना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मोती साबण. मला तर खूप आवडते आणि गुलाबापेक्षा हे चंदनचे मोती साबण नाही होता एवढा मस्त वास येतो, खूपच सुगंध येतो. तर मला हे खूपच आवडते. तर बघू शकता हे एक आणलेलं आहे. याच्याशिवाय तर दिवाळी असल्याशिवायच वाटत नाही. आता आपल्या हॉलमध्ये आणि बेडरूममध्ये किती छान लुक आलेला आहे पडद्यांचा. तर कसे वाटत आहेत पडदे याची लिंक पाहिजे असली तर नक्की कमेंट करा. आणि तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तोपर्यंत बाय. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.